तर सगळे सोयरे या GR बद्दल आज सकाळी 11 वाजता हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे। राज्य सरकार हायकोर्टात सगळे सोयऱ्यांबाबत आपली भूमिका मांडणार आहे। दरम्यान सरकारने आपली भूमिका न मांडल्यास ओबीसी नेते सगळे सोयऱ्यांचा GR रद्द करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सगळे सोयऱ्यांना सुद्धा आता ओबीसीतनं आरक्षण मिळावं अशी मागणी जरांगेंनी केली होती। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे थेट आपल्यासोबत आहेत। प्रकाशजी, आपण पाहतोय आता आज हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे। ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटलेला असताना आता या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? नाही, आज सगळे सोयरेची जी अधिसूचना जी तिचा मसुदा जो सरकारने 26 जानेवारीला रात्री 2:45 वाजताची अधिसूचना काढली होती मसुदा, त्याला ओबीसी संघटनांनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेले आमचे मंगेश ससाणे याचिकाकर्ते आहेत आणि त्याची मागच्या तारखेला सरकारने वेळ मागून घेतला होता त्याच्यावर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, आणि आज त्याची सुनावणी चीफ जस्टिसच्या बेंच पुढे आज आहे। 11 वाजता 7 नंबरचा मॅटर आहे। आता आज आमचं लक्ष आमची तर आम्हाला तर अपेक्षा आहे की सरकार आमच्या बाजूने त्या ठिकाणी सरकार हायकोर्टमध्ये म्हणणं मांडेल, पण सरकारनं जर आता सरकार कुणाच्या बाजूने मांडतंय की मराठा समाजाच्या बाजूने मांडतंय की आमच्या बाजूने मांडतंय की हा विषय आता महत्वाचा आहे। पण आम्हाला आमची अशी नाही की आमच्या बाजूने ते नक्कीच म्हणणं मांडलं, पण जर त्याने नाही मांडलं, आणखी वेळ काढूपणा केला तर मात्र आम्हाला त्याच्यावरती स्थगिती मागण्याशिवाय दुसरा काय मार्ग असणार नाही। आमचे वकील जे आहेत ते त्या ठिकाणी स्थगिती मागणार आहेत। मी स्वतः आणि मंगेश ससाणे, ढोले पाटील, आम्ही सगळे ओबीसी नेते त्या ठिकाणी स्वतः जातीनं उपस्थित राहणार आहोत। आणि नक्कीच धन्यवाद प्रकाश शेंडगेजी, साम टीव्हीशी